नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत भगवानगडाचं राजकीय दार तब्बल 11 वर्षांनी कसं उघडलं, तसेच मुंडेंना पाठीशी घालणारे नामदेव शास्त्री नेमके कोण आहेत। तसेच आज आपण जाणून घेणार आहोत नक्की नामदेव शास्त्री बोलले काय त्यांच्या समर्थनात, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब देखील करा। गेल्या काही वर्षांपासून गडावरून वादात आलेले नामदेव शास्त्री पुन्हा आपल्या वक्तव्याने अनेकदा वादात आले आहेत। मारेकऱ्यांची मानसिकता का समजून घेतली नाही असं वक्तव्य त्यांनी केले आहे। मात्र पंकजा मुंडे सोबतच्या वादानंतर कधीच राजकीय भूमिका घेणार नसल्याचं म्हणणाऱ्या महंतावर अनेक प्रश्न नेत्यांनी केले आहेत। नगरच्या पाथर्डीत असलेल्या भगवानगडाचे ते महंत आहेत। भगवानगड हा वंजारी समाजाचं श्रद्धास्थान आहे। दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी इथे गडावर लाखो लोक येतात। 2016ला गडावर राजकीय भाषण नको म्हणून त्यांनी पंकजा मुंडेंना विरोध केला होता। त्यावरून मोठा संघर्षही झाला। त्यावेळच्या व्हायरल क्लिपमध्ये महंत असलेल्या नामदेव शास्त्री यांच्या संवादावरून वादही रंगला होता। अखेर पंकजा मुंडे यांना भगवानगडाच्या पायथ्याशीच दसरा मेळावा घ्यावा लागला होता। 2017ला भगवान बाबांचं गाव सावर गावात पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तिगड स्थापन केला आणि तेव्हापासूनच पंकजा मुंडेंचा मेळावा हा सावर गावातच होतो। तर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आरोपीवर खुनाचा आरोप झाला। हत्येनंतर बाप तो बाप रहेगा यासारखे बॅनर लागले। आमचा नाद करू नका म्हणून स्टेटसही ठेवले गेले। त्याआधी आरक्षण वादात जातीला चिथावणी देणारी विधानं केली गेली। तेव्हा मौन राहणाऱ्या नामदेव शास्त्रींना हत्येच्या 2 महिन्यानंतर जातीय सलोखा आठवला का, असे देखील प्रश्न सोशल मीडियातून विचारले जात आहेत। तर आता बघू नक्की महंत मुंडेंच्या समर्थनात काय बोलले। तर जेव्हापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणी होत आहे, अशा पार्श्वभूमीवरच मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर जाऊन संत भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेत गडाचे महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांच्याशी चर्चा केली। दरम्यान त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यासोबत काय चर्चा झाली याविषयीची माहिती डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांनी दिली। तसेच यावेळी आपली भूमिका देखील स्पष्ट केली। भगवानगड मंत्री धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठीशी आहे, असंही महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं आहे। धनंजय मुंडे भेटीला आले होते, त्यांच्याबरोबर आमची 2 तास सविस्तर चर्चा झाली। राजकीय सामाजिक विषयांवर चर्चा झाली। मी त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला। सर्व समजून घेतल्यानंतर मला असं जाणवले की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आला आहे, तसेच पक्षाचे सर्व नेते त्यांचे बालमित्र आहेत, मग असं असताना आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्यांना गुन्हेगार का ठरवलं जातंय? कारण ते एवढ्या वर्षापासून आमच्या जवळ आहेत। तसेच ते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे देखील आहेत, तरीही त्यांना गुन्हेगार का ठरवत आहेत? जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत आहे असंही मला वाटतंय, असं बोलले। यात आमच्या संप्रदायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। जातीयवाद नष्ट होत असताना काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीवाद पुन्हा उफाळून आणला आहे, असं देखील डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं आहे। तसेच त्यानंतर ते असं बोललंय की त्यानंतर महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री माध्यमांशी बोलत असतानाच त्यांना प्रश्न विचारण्यात आला की भगवानगड धनंजय मुंडेच्या पाठीशी आहेत का? यावर डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री म्हटले, आम्ही धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत। तसेच बीडच्या घटनेत जे गुन्हेगार आहे त्यांचा शोध सुरू आहे, असं नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे। मला माध्यमांना असं विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी मस्साजोगचं प्रकरण केलं, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली हे माध्यमांनी का दाखवलं नाही? कारण आधी जी मारहाण केली ती देखील दखल घेण्यासारखीच आहे। त्यांच्या गावचा मुद्दा आहे, मात्र त्याला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे। आज ज्या उंचावर आक्षेप घेतला जात आहे ते नेते खंडणीवर जगणारे नाहीत। गेले जवळपास 53 दिवस झाले आहेत मीडिया ट्रायल चालवले जात आहे। धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारा माणूस नाही, मात्र त्यांना तशा पद्धतीचं ठरवण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे। त्यांची पार्श्वभूमी तशी नाही, असं देखील नामदेव शास्त्री यांनी आपल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं आहे। तर त्यावर अंजली दामणे काय म्हणाल्या, तर
डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी भगवानगडावर पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर अंजली दमानिया यांनी TV9 मराठीला प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, भगवानगड आपल्या सर्वांसाठीच पवित्र स्थान आहे. अशा ठिकाणाहून पत्रकार परिषद घेणं आणि अशी पाठराखण केली जावी याचं वाईट वाटलं. आपण कोणीही मंदिरात जातो किंवा अशा पवित्र स्थानी जातो, तिथलं आपलं वागणं हे वेगळं असतं. पण नामदेव शास्त्रींना कदाचित धनंजय मुंडे यांच्याविषयी माहिती नसावी आणि म्हणूनच त्यांनी असं विधान केलं. अतिशय आदरपूर्वक मला म्हणावंसं वाटतंय, तुम्हाला एवढी माहिती नसेल तर मी तुमच्यापर्यंत पोहोचते. यानंतर नामदेव शास्त्री अतिशय ट्रोल झाले आहेत. तर ट्रोल झाल्यामुळे त्यांनी आपलं स्टेटमेंट देखील बदललं आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या